आजची गोष्ट आहे एका गरीब शेतकऱ्याची आणि एका जखमी बैलाची. ही कथा आहे माणुसकीची, कष्टाची आणि देव कधी-कधी कोणत्या रूपात मदतीला येतो याची. एका छोट्याशा गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती, फक्त 2 एकर कोरडी शेती होती. त्या शेतीवरच त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं पोट चालायचं. त्याची बायको गीता आणि एक छोटा मुलगा होता. रामू खूप मेहनती होता. सकाळी लवकर उठून शेतात जायचा आणि संध्याकाळपर्यंत कष्ट करायचा. पण नशीब मात्र त्याच्या बाजूने कधीच उभं राहिलं नाही. कधी पाऊस पडत नसे, कधी पिकं नष्ट व्हायची, कधी कर्जाचा ताण वाढायचा. एके दिवशी रामू शेतातून परत येत होता. उन्हाळ्याचे दिवस होते. रस्ता जवळजवळ रिकामा होता. अचानक त्याला रस्त्याच्या कडेला काहीतरी हालचाल दिसली. तो जवळ गेला तर तिथे एक मोठा बैल पडलेला होता. त्याच्या पायाला खोल जखम झाली होती. कदाचित एखाद्या गाडीची धडक लागली असावी. बैल खूप वेदनेत होता. तो उठायचा प्रयत्न करत होता, पण उभा राहू शकत नव्हता. रामू थोडा वेळ थांबून बघत राहिला. त्याच्या मनात विचार आला, मी स्वतःच गरीब आहे, या बैलाला कसं सांभाळणार? पण लगेच त्याच्या मनातून दुसरा आवाज आला, हा प्राणी आहे, यालाही वेदना होतात. रामूने आजूबाजूला पाहिलं. रस्त्यावरून काही लोक गेले, पण कुणीही त्या बैलाकडं लक्ष दिलं नाही. रामूच्या मनाला ते सहन झालं नाही. त्याने थोडं पाणी आणलं आणि बैलाच्या तोंडाजवळ ठेवलं. बैलाने हळूहळू पाणी प्यायलं. रामूने जवळच्या झाडाच्या फांद्या तोडून एक छोटा आधार बनवला. खूप प्रयत्नानंतर बैलाला उभं केलं. रामूने ठरवलं, काय होईल ते होईल, पण हा बैल मी सोडणार नाही. तो बैलाला हळूहळू घेऊन आपल्या घराजवळ आला. गीता बाहेर आली तेव्हा ती थोडी घाबरली. ती म्हणाली, अरे रामू, आपण स्वतःच 2 वेळच्या जेवणासाठी झगडतो. हा बैल कसा सांभाळणार? रामू शांतपणे म्हणाला, आपण गरीब आहोत म्हणून माणुसकी सोडायची का? गीता काही बोलली नाही. तिलाही रामूचं मन माहिती होतं. रामू रोज त्या बैलाची जखम साफ करायचा, औषध लावायचा, त्याला गवत आणून द्यायचा. सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण होते. बैल उभा राहू शकत नव्हता, पण रामू हार मानली नाही. 1 महिना गेला. हळूहळू बैलाची जखम भरू लागली. तो उभा राहू लागला, थोडं चालू लागला. रामूला खूप आनंद झाला. त्याने त्या बैलाचं नाव ठेवलं शेरू. शेरू आता रामूला खूप ओळखू लागला होता. रामू शेतात गेला की तो मागे मागे जायचा. काही दिवसांनी रामूने विचार केला, जर हा शेतात काम करू लागला तर माझं काम खूप सोपं होईल. रामूने शेरूला हळूहळू नांगरायला सरकवायला लागलं. सुरुवातीला थोडं अवघड होतं, पण काही दिवसात शेरू पूर्ण ताकदीने काम करू लागला. रामूच्या त्या शेतात त्या वर्षी चांगलं पीक आलं. गावातील लोक आश्चर्याने म्हणू लागले, रामूचं नशीब बदललं. पण रामूला माहीत होतं, हे नशीब नाही, ही माणुसकीची परतफेड आहे. एके दिवशी गावात एक श्रीमंत व्यापारी आला. त्याने शेरूला पाहिलं आणि म्हणाला, हा बैल खूप मजबूत आहे, मी तुला यासाठी चांगले पैसे देतो. रामू थोडा विचारात पडला, पण लगेच त्याने डोकं हलवलं आणि म्हणाला, नाही साहेब, हा फक्त बैल नाही, हा माझा साथीदार आहे. व्यापारी आश्चर्यचकित झाला. त्या दिवसानंतर रामू आणि शेरू दोघेही गावात प्रसिद्ध झाले. गावातील लोक मुलांना सांगू लागले, जर माणुसकी ठेवली तर देव नक्की मदत करतो. कधी कधी देव आपल्याला थेट मदत करत नाही, पण एखाद्या प्राण्याच्या रूपात, एखाद्या छोट्या संधीच्या रूपात मदत पाठवतो. रामूने जखमी बैलाला मदत केली आणि त्या बैलाने रामूचं आयुष्य बदलून टाकलं. म्हणून लक्षात ठेवा, माणुसकी कधीच वाया जात नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, तुम्हाला त्यातलं काय आवडलं.